नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अमोल सोनटक्के, वालाग्रो बायोसायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी. आपण पांगरी या गावामध्ये सुग्रीव दादा मुंडे यांच्या शेतामध्ये मागचा एक व्हिडिओ तयार केला होता, ज्यांनी की पेरणीच्या वेळेस वालाग्रो कंपनीचे हॅरोमाय हे प्रोडक्ट बेसल खतामध्ये वापरले होते. त्यानंतर मेगाफॉलचा स्प्रे घेतला होता, प्लांटाफॉल 20-20 हा दोन्हीचा. त्यानंतर 10-54 आणि एमसेक्सचा स्प्रे घेतला. तर मागच्या शिफारशीनुसार त्यांना पुन्हा त्यानंतर इल्डॉन आणि ओपीफॉलचा स्प्रे घ्यायला सांगितला होता. तर आज फवारून तब्बल 8 दिवस झाले तर इल्डॉन आणि ओपीफॉल. तर इल्डॉन आणि ओपीफॉलचे हरभरा पिकामध्ये कशा प्रकारे रिझल्ट आले तर हे आपण स्वतः शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ. नमस्कार का? नमस्कार. तुम्ही 8 दिवसापूर्वी इल्डॉन आणि ओपीफॉल मागच्या शिफारशीनुसार तुम्ही फवारले. हो. तर इल्डॉन आणि ओपीफॉलचे कशा प्रकारे रिझल्ट आले? नाही, चांगले रिझल्ट आहेत एकदम. त्याचा फुटवा पण चांगला झाला आणि त्याची वाढ आणि फुलाची संख्या आणि गाठे पण त्याला भरपूर लागले. आता म्हणजे इल्डॉन, आता मागच्या स्प्रेनुसार आपण इल्डॉन ओपीफॉलचा स्प्रे घेतला. इल्डॉन आणि ओपीफॉलच्या ह्याच्यानुसार की तुम्हाला काय नेमका कुठला फरक दिसला की जेणेकरून असं फरक तर वाढीमध्ये आहे, त्याच्या क्वालिटीमध्ये पण आहे आणि त्याचा फुटवा आणि फुलाची साईज किंवा फुलाची लागण असेल तर आपण इथं बघू बी शकता. ठीक आहे. आता हे नेमकं तुमचं याच्यामध्ये म्हणणं काय आलं की बा हे फुलाची पण अवस्था आहे, घाट्याची पण अवस्था आहे, फुलाची पण अवस्था आणि सेटिंगची पण अवस्था आहे. गाठे देखील खूप मोठे आहेत बघा तुम्ही. अजून तर त्याच्यात परिपक्व व्हायचे अजून. आणि ओपीफॉल मुळे आपले परिपक्वाची पण चालू आहे आणि फुलं पण लागलं. इल्डॉन मुळे फुलं पण लागले, चालू वाढ पण चालू आहे. आता बघू शकता शेतकरी बांधवांना की आपण एका फाट्याला म्हणजे एका फुटव्याला किती झूम करतो किती प्रकारे म्हणजे हे झाले घाटे लागले आणि किती फुलं आहेत. समजा पक्व झाले घाटे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 घाटे पक्व झालेले आहेत. हे 11वा घाटा फुलाच्या अवस्थेमध्ये आणि जे घाट्याच्या याच्यामध्ये रूपांतरात होत आहे असे हे 2 घाटे आणि फुलाची अवस्था एक आहे आणि एक कळीची अवस्था. म्हणजे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही की एका फांदीला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 घाटे तयार होण्याची एक कंडिशन आहे. तर इल्डॉन आणि ओपीफॉल मुळे हे रिझल्ट 100% मिळाले मला रिझल्ट. इल्डॉन आणि ओपीफॉलचे 100% रिझल्ट मिळाले. तर शेतकरी बांधवांना बघू शकता की कशा प्रकारे इल्डॉन आणि ओपीफॉल हे हरभरा पिकामध्ये काम करते. तर हा आपला किती एकरचा प्लॉट आहे? 1 एकरचा प्लॉट आहे. तर पूर्ण याच्यामध्ये घाट्याची अवस्था आणि फुलाची अवस्था